मी कचरू शिवराम गंदास, राहणार वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर। आम्ही गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले, परंतु शासन आणि प्रशासन या दोन्ही इकडून आमची कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी आंदोलनाची दखल घेतली जात नाही। आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला मोबदला न देता जमिनीचं संपादन करायचं, जमिनीवर बळजबरी करून कामं चालू करायचे, कुठल्याही शेतकऱ्याची परवानगी घेतली नाही, कोणालाही पैसे आणखी काही दिले नाही, परंतु डायरेक्ट कामाला सुरुवात केली। त्यामुळे या ठिकाणी आम्हाला आंदोलनाचा पर्याय या ठिकाणी निवडावा लागला। परंतु शासनाला आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, जर आपण या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभारू आणि मग याच्यात त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील आहे। परंतु हे फक्त कुंभमेळ्याचं गोंडस नाव आहे, परंतु प्रत्यक्ष हे सर्व रस्ते आडवण बंदरासाठी कनेक्टिव्हिटी आहे। या सर्व रस्त्यांची कनेक्टिव्हिटी ही आडवण बंदरासाठी काम चालू आहे। शासनाला शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदार असं धोरण आहे। शेतकऱ्यांप्रती शासनाला बिलकुल आपुलकी नाही आहे। शेतकऱ्यांचं मरण हेच शासनाचं धोरण झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना गृहीत धरून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय। बऱ्याच ठिकाणी बिल्डरांच्या भूमाफियांच्या जमिनी आहे, त्या बिल्डरांच्या भूमाफियांच्या जमिनी टाळून आणि शेतकऱ्यांकडं हा रिंग रोड सरकवला जातो आहे। मग जर तुम्हाला हा रिंग रोड बनवायचा इतकंच हे असेल तर कंप्लीट तुम्ही गोल सर्कलमध्ये हा रिंगाला या राज्यकर्त्यांना, यांना, या मंत्र्यांच्या, या आमदार खासदारांच्या, या भूमाफियांच्या जमिनी रोडच्या फ्रंटला आणण्यासाठी, त्यांच्या जमिनीला रोड फ्रंट देण्यासाठी हा रोड त्यांच्या जमिनीच्या कडेला नेऊन घातलाय आणि त्याच्यासाठी शेतकरी मारलेला आहे। शेतकऱ्यांना मारून आणि हा बनवत असलेल्या रिंग रोडला आमचा सक्त विरोध आहे। यासाठी आम्ही 1 इंचही आमची भूमी देणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत।